नवीन मॅच नवीन पॅडल आपण पाहतो एका बाजूने येळवणजोगाई संघ सुनील स्फूर्ती स्पोर्ट येळवणजोगाई त्यांना फाईट करतात आरसीसी गवळेवाडी मिस्टर डायनामाइट मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला त्याच्या समोर आरसीसी गवळेवाडी संघाचा वंडर बॉय कल्पेश वरेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गोलंदाजी मार्कवर अजय कांबळे पहिला चेंडू लो फुल टॉस इथे मात्र दिशा दिलेत अजय कांबळे पहिल्या सामन्याचा जर विचार केला तर पहिले षटक अगदी कमालीचं हाताळलं होतं या गोलंदाजाने त्याच पद्धतीची पुनरावृत्ती पुन्हा एकदा घडेल का हे देखील पाहावं लागेल कल्पेश वरेकर आरसीसी गवळेवाडी संघाचा वंडर बॉय छोटा पॅकेट बडा धमाका गेल्या सामन्यामध्ये अगदी अक्षरशः गोलंदाजांना धुवून काढलं असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय लेफ्ट हँड बॅट्समॅन कल्पेश वरेकर यावेळेस फटका फसलाय फिल्डर युवराजच्या महत्वाची विकेट आणि इथे मात्र कल्पेश वरेकर तंबूच्या आसऱ्याला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय पहिले विकेट महत्वाची विकेट आली एक मोठा मासा इथे मात्र गळायला लागला ज्या फलंदाजाने गेल्या सामन्यात अगदी गोलंदाजांना पाणी पाजलं असा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय कल्पेश बॅक टू डगआउट नवीन बॅटर इनॅट नंबर 3 वर आपण पाहतोय जयेश गोपाळ या देखील नावाने प्रभावित केलंय गेल्या सामन्यामध्ये अगदी याचे देखील चौकार आणि षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली त्याच पद्धतीची पुनरावृत्ती आता होईल का हे देखील पाहावं लागेल कारण पहिल्याच षटकामध्ये विकेट जरूर आले महत्वाचे विकेट आले यावेळेस ऑन साइडला इथे मात्र बिग हिट केलाय गॅप मधून आहे सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय जयेशच्या बॅट मधून आल्या जयेशने मात्र सुरुवात केली आहे यावेळेस क्या बात आहे हेलिकॉप्टर लगावलाय आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर जायला आणखी एक मोठा फटका षटकार येतोय जयेशच्या बॅट मधून अगदी कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय अगदी बॅटचा स्विंग असं झालंय अगदी सुरेख आपल्याला नक्कीच पाहायला मिळालंय चला स्पीडअप घ्या मित्रांनो जास्तीचा वेळ घेऊ नका 3 षटकांचा सामना आहे वा क्या बात आहे एकदा चांगला चेंडू होता अगदी मागच्या पायावर चेंडू होता त्याला अगदी सन्मान दिलाय एका धावेचं रूपांतर इथे मात्र 2 धावेमध्ये केले 2 धावा इथे ऍड केल्या जातील धावफलकामध्ये धावफलक 2 पोहोचतोय तब्बल 13 या धावसंख्येवर एक मिनिट सर षटक संपतंय
चला स्पीडअप घ्या मित्रांनो. येळवणजोगाई संघ जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण अजून भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. नेक्स्ट मॅच आपण पाहिलं गेलं तर एका बाजूनी गजापूर विशाळगड आणि वर्सेचा त्यांना फाईट करतात श्री अधिष्ठी देवी स्पोर्ट्स बुरंबाळ. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक केली जाईल. सुबोध बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये यावेळेस अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी चांगला चेंडू लेगपायच्या स्वरूपात इथे मात्र सिंगल आले. एक धाव तर ऍड केली जाईल. 14 धावा धावपलकावर लागतात. नेक्स्ट बॉल सोबत पुन्हा एकदा सज्ज होतं. यावेळी देखील फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. अर्चित येतात चेंडूवर. एक धाव तर पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र काय करताय. सेफ झोन मध्ये इथे मात्र जयेश आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. थोडी घाई केली होती, मात्र काय जास्तीचं नुकसान होणार नाहीये. यावेळी चलंती कार्पेट पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. नॉन स्टकिंग एंडला थ्रो. इथे मात्र खराब थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा खराब फेकी. त्या ठिकाणी एक धाव होती, त्या ठिकाणी मात्र 2 धावा आल्या. तोटी धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळते. अठरा धावा धावपलकावर लागतात. 18 ऑन स्कोरबोर्ड. यावेळेस ऑन साइडला बिग हिट. हाय अँड स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. जयच्या पॅड मधून धमाकेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्रॅकिंग स्ट्रोक षटकार येतोय. चला सामना चालू करायचा विनंती असेल. यावेळेस फटका फसलाय आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये मात्र गॅदर केला. अगदी चांगला झेल त्या ठिकाणी सोबत आपल्याला पाहायला मिळाला. विकेट होईल पदन. जयेश इथे मात्र परतीच्या प्रवासाला आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा धक्का लागतोय तो आरसीची गवळेवाडी या संघाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नाव आहे प्रशांत गोपाळ. त्याला स्पीडअप घ्या मित्रांनो. विनंती असेल जास्तीचा वेळ घेऊ नका. भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. त्या अनुषंगाने थोडं आयोजकांना सहकार्य करा. यावेळेस प्रशांतने आल्या मात्र भिरकावू दिलाय. सरळ सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑफ बॉडी लाईन क्लिअर करा. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार येतोय आणि 30 धावा धावपलकावर लागतायत.
अनिकेत शेवटचा आणि अंतिम षटक. क्या बात आहे. अगदी मागच्या पायावर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर. अगदी चांगला तितकाच चांगला डिफेंड आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. एक धाव तर पूर्ण केली आहे. पहिल्याच तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सिंगल आली आहे. 31 धावा धाव पलकावं लागतात. फुल टॉस आणि इथे मात्र फटका फसला. फिल्डर डाऊन द बॉल आणि इथे मात्र इझी झेल सॉफ्ट डिस्मिजल आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. विकेट होईल पतन. आणखी एक धक्का लागतोय आरसीबी गबळेवाडी या संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं अभि अभि दळवी. एक युवा फलंदाज आपण पाहतोय. फुल टॉस आणि इथे मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय. युवराज येतोय चेंडू खाली आणि इथे मात्र आणखी एका विकेटचं होईल पतन. अभि मात्र आल्या माघारी. इथे मात्र परतीच्या प्रवासाला पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटरनं मैदानाच्या आतमध्ये निलेश कवळी दाखल झालेत. यावेळी देखील फटका फसलाय स्वतः आणि इथे मात्र विकेट हॅट्रिक. पहिली विकेट हॅट्रिक नवलाईत देवी चषक 2026 मधली अनिकेतच्या नावावर राहिली आहे. अगदी कौतुक करावं गेल्या गोलंदाजाचं. लागोपाठची तिसरी विकेट आपल्याला पाहायला मिळते. अनिकेतच्या नावावर राहिले. पहिली विकेट हॅट्रिक या चषकामधील या स्पर्धेमधील कौतुक करावं लागेल. पहिल्या दोन षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये एक विकेट आली. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये जयची विकेट आली. त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये निलेश अभि आणि प्रशांतची विकेट काढताना आपल्याला लगेच पाहायला मिळतात. दिशा दिली. एकदा पूर्ण होईल. सिंगल आली आणि सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय 32 या धावसंख्येवर. स्टेप आउट झाले. डान्सिंग डाऊन द बॉल आणि एक मोठा फटका नरेश गोपाच्या पॅट मधून छोटा पॅकेट आणि हा बडा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवर आला षटकार आणि या 6 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय. तर तब्बल 38 या धावसंख्येवर 39 धावांचं टार्गेट सेट केलंय आरसीसी गवळेवाडी या संघाने. सुनील मूर्ती स्पोर्ट्स येळवण जुगाई या संघासमोर. नेक्स्ट मॅच गजापूर विशाळगड संघ आणि बुरबाळ या दोन संघांमध्ये होईल. दोन्ही संघाच्या संघाने एकाने विनंती आहे आपण या टॉस केला जाईल. गजापूर विशाळगड आणि बुरबाळ जे आदिष्टी देवी स्पोर्ट्स बुरबाळ आणि गजापूर विशाळगड
चला गजापूर विशाळगड संघ टॉस साठी या. कुरुंबाल संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केलाय गजापूर विशाळगड या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. तर जाऊया मॅचच्या दिशेने जिथे चालू आहे. आपण पाहतो शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत नवलाई स्पोर्ट्स नवलाईवाडी आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा नवलाई देवी चषक 2026 पर्व 4. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम क्रिकेट प्रेमींचा प्रेक्षक राजाचं सहर्ष स्वागत. सुनील मूर्ती स्पोर्ट्स येळवण जो काही संघाकडून आपण पाहिलं गेलं तर युवराज आणि आलोक ही दोन्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो आलोक, नॉन स्ट्रायकिंग एंडला युवराज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवर प्रशांत गोपाळ दाखल होत आहेत. पहिला चेंडू ऑन साइडला बिगिड करण्याचा प्रयत्न टीम मध्ये जयेश आहेत. तर चेंडूवर तत्वर मात्र एक धाव पूर्ण केले गेले. ऑन साइडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न टीम मध्ये प्रोटेक्शन झालंय. अगदी चांगलं सुरेख क्षेत्ररक्षण. एक धाव तर पूर्ण केली आहे. आणखी एका धावेचा मुनाफा आपल्याला पाहायला मिळतोय. एक धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावून पोहोचतोय तब्बल 2 या धावसंख्येवर. तब्बल 39 धावांचं टार्गेट आहे. 18 चेंडू 39 धावा बनवायच्या आहेत सुनील मूर्ती स्पोर्ट्स येळवण जोगाई या संघाला. आणि त्याचा पाठलाग करताना आपण पाहतो आलोक आणि युवराज. यावेळी स्विंग अँड मिस बॅटची स्विंग आधी जरूर झाली आहे. डॉट चेंडू येतोय. यावेळेस कमी गतीचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन जरूर केलंय. एक धाव तर पूर्ण केली. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल जातात दूरवर चेस करून जय चेंडूवर येतील. तर मात्र एक धाव आली. एक धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 3 या धावसंख्येवर. अजूनही 36 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस मात्र काय करते डॉट बॉल येतोय. पंतांकडे अपील जरूर केली ती वाईट साठी. मात्र पंच आपल्या निर्णयावर तटस्थ आहेत. कोणती हालचाल पण त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. बॅटची लिडिंग एज चांगला बॅकअप आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केले. एकही धाव मिळणार नाहीये या चेंडूवर. प्रशांतचं कौतुक करेल. 49 धावा डिफेंड करायच्या. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. निलेश गवळी फिरकीचा जादूगार म्हणून ज्याला ओळखलं जातं आरसीसी गवळीवाडी संघाचा हा खेळाडू आपण पाहिला गेलं तर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये ज्याचं नाव
जमिनीने घेतलं जातं. आता खेळाडू गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. धावफलक पुढे सरकला 5 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. ऑन साइडला पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा फॉलो केलं होतं फलंदाजाला, मात्र वाईट बॉल आलाय. ऑफस्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू आपल्याला लगेच पाहायला मिळाला. वाईट इथे मात्र घोषित केलाय. अवांतर धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 6 या धावसंख्येवर. कुठेतरी धावगतीला बेड्या घातल्यात गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये प्रशांत याने. आता मात्र निलेश अगदी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र वाईट आलाय. लागोपाठचा दुसरा चेंडू इथे मात्र वाईट हाताळलाय. यावेळेस क्या बात आहे, क्या बात आहे. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी कशी असावी त्याचं एक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये अब्दुल पाहायला मिळालंय. डॉट बॉल येतोय. यावेळी आडव्या बॅटने इथे मात्र कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव तर मिळाली आहे आणि एका धावेच्या मदतीने काय धावफलक 8 या धावसंख्येवर. एकेरी दुहेरीने काही होणार नाही. चौके छक्के येणं गरजेचं आहे. 8 चेंडू 31 धावेंची अजूनही आवश्यकता असेल. 8 चेंडू 31 धावेंची गरज आहे. चेप आउट झाले आणि त्या मात्र काय करतं विकेटचं होईल पतन. पण वाईट बॉल जरूर आलाय, मात्र विकेट आले. युवराज मात्र परतीच्या प्रवासाला येतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय कांबळे दाखल होत आहेत. डॉट चेंडू होतं. माफ वाईट बॉल आलाय. शेवटचा आणि अंतिम षटक. धावफलकावर धावा लागले मात्र 11. जितू शेवटचा आणि अंतिम षटक. अगदी फ्रंटफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल आणि बॅटचा संपर्क पाहायला मिळाला नाही. डॉट चेंडू होते. पहिला चेंडू इथे मात्र चांगला सुरेख हाताळलाय. डॉट चेंडू इथे मात्र सुरुवात झाली.
यावेळेस क्या बात आहे, वेगवान चेंडू आणि यष्ट्यांचा वेग घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. विकेट आले. अजय कांबळे इथे माझा परतीच्या प्रवासाला आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅटर जितू, एक बॅटल चांगले जितू टू जितू. डॉट बॉल येतोय. इथे मात्र सामन्याचं पारडे इथे मात्र जड झालंय गवळेवाडी संघाच्या बाजूने. यावेळी ऑन साइडला पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. चांगला खेळून काढला चेंडू, एकदा पूर्ण झाली. एकेरी दुहेरीने आता मात्र काय होणार नाहीये. अगदी सामना पूर्णपणे आपल्या खिशामध्ये घातला तो आरसीसी गवळीवाडी या संघाने. फलंदाजी करताना की पहिल्या षटकामध्ये जरूर महत्वाचे विकेट आले, त्यानंतर मात्र चांगला डाव सावरलाय नरेश आणि जयेश यांनी. नेहमी क्रिकेट खेळताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र आणखी एक डॉट बॉल. शेवटचा अंतिम चेंडू या इनिंग मधला. चला बुरंबाळ आणि गजापूर विशाळगड या दोन्ही संघांनी तयार राहायचंय. बुरंबाळ आणि गजापूर विशाळगड संघ आडव्या बॅटने खेळल्यात आणि इथे मात्र सामना केलाय फिनिश. सामना झालाय, संपलाय आणि इथे मात्र आरसीसी गवळेवाडी संघाने सामन्यावर आपलं वर्चस्व गाजवलंय. कॉंग्रॅच्युलेशन आरसीसी गवळेवाडी संघ. हार्ड लक बॅड लक सुनील स्मृती स्पोर्ट्स येळवण दोघाही संघ. चांगला खेळ आपला राहिला.